नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते मी दाखविणार आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत, 10-15 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, 20-25 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, 2 चमचे पिठी साखर घेतली आहे, 2 चमचे मोहरी घेतली आहे, 1 चमचा हळद पावडर घेतली आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती, ती गरम झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून पातळ पोहे भाजून घेणार आहे। 1 मिनिटभर असे भाजून घेणार आहे। असे परतून घ्यायचे आहेत हलकेच, पोहे तुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची। 1 मिनिटभर आपण हे पातळ पोहे भाजून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण पातळ पोहे 1 मिनिटभर भाजून घेतलेले आहेत। आता एका परातीत काढून घेते। आता उरलेले पातळ पोहे आपण भाजून घेऊया। आता हे सुद्धा 1 मिनिटभर असं परतून घेऊया पातळ पोहे आणि भाजून घेऊया। तर 1 मिनिटभर पातळ पोहे छान परतून झालेले आहेत। आता परातीत काढून घेऊया। आता उरलेले सगळेच पोहे आपण भाजून घेऊया कढईमध्ये। एक मिनिटभर हे असं परतून घेऊया। अगदी मंद आचेवर 1 मिनिटभर पोहे परतून घेतलेले आहे। आता मी गॅस काढत आहे आणि पोहे एका परातीत ओतते। तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, ते गरम झालेलं आहे। आता मी सुक्या खोबऱ्याचे काप तेलात तळून घेत आहे। तेलात छान खरपूस तळून घ्यायचं। तर लालसर होईपर्यंत छान सुक्या खोबऱ्याचे काप छान तळून घेतलेले आहेत। आता मी भाजलेल्या पोह्यांवर टाकते। आता फुटाण्याची डाळ घालत आहे। आता ती घातल्याच काढायची लगेच। आता फुटाण्याची तळलेली डाळ मी पोह्यांवर टाकत आहे। आता
शेंगदाणे खरपूस तळून घेत आहे तेलामध्ये। तर शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत। आता मी पोह्यांवर काढून घेते। आता मी लसूण घातलेले आहेत, लसणीच्या पाकळ्या अशा घातलेल्या आहेत। आता या छान खरपूस तळून घेऊया। तर लसणीच्या पाकळ्या छान खरपूस तळल्या गेलेल्या आहेत। आता मी पोह्यांवर काढून घेते। आता मी मिरच्या तळून घेते। खरपूस तळून घेते। तर मिरच्या छान खरपूस तळून घेतलेल्या आहेत। आता पोह्यांवर काढून घेऊया। आता कढीपत्ता घालूया, कढीपत्त्याची पाने घालूया आणि मोहरी घालूया आणि गॅस बंद करूया। कारण आपल्याला फोडणी घालायची म्हणून गॅस मी बंद केलेला आहे। आता हे छान भाजले जातील, म्हणजे तळले जातील कढीपत्त्याची पाने। हे बघा छान तळली गेलेली आहेत कढीपत्त्याची पाने। कारण की आपलं तेल ऑलरेडी गरमच होतं म्हणून गॅस काढूनच कढीपत्त्याची पाने आणि मोहरी घालायची। आता मी 1 चमचा हळद घालत आहे। मिश्रण छान एकजीव करून घेत आहे। व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आणि पोह्याच्या मिश्रणावर ओतायचं आणि मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं संपूर्ण व्यवस्थित। तर हलक्या हाताने असं मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण। मिश्रण थोडंफार एकजीव करून झालेलं आहे। आता आपण मीठ घालायचं आहे आणि पिठी साखर घालायची आहे। थोडी पिठी साखर घालते अजून आणि मिश्रण अजून छान व्यवस्थित एकजीव करून घेते हलक्या हाताने। तर मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे। तर पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। महाराष्ट्रात पातळ पोह्यांचा चिवडा अशाच पद्धतीने करतात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।